नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. तहसील समोर शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून प्रहार तर्फे अर्थ समाधी आंदोलन. आज दिनांक एप्रिल 15 रोजी मंगळवारला आर्णी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी तालुका कार्यकारिणी व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने तालुका प्रमुख रविभाऊ जाधव यांनी आपल्या विविध मागण्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले व स्वतः तहसील कार्यालय आर्णीच्या समोर अर्थ समाधी आंदोलन हाती घेतले. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती, परंतु त्या कर्जमाफीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास 50,000 शेतकरी वंचित आहे. तसेच आर्णी तालुक्यातील 2700च्या जवळपास शेतकरी वंचित आहे. त्या शेतकऱ्यांच्या खालील मागण्या शासनाने मंजूर कराव्या यासाठी आर्णी तालुका प्रमुख रविभाऊ जाधव प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आर्णी तहसील समोर अर्थ समाधी आंदोलन करण्यात आले. या अर्थ समाधी आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आंदोलन कडकत्या उन्हात ठीक सकाळचे 11:30 सुरू करण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: 1. कर्जमाफी यादीत नाव आहे, परंतु कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे. 2. कर्जमाफी देऊन त्या वंचित शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देणे. राज्यभर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक जनक माननीय श्री बच्चू भाऊ कडू शेतकरी कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी सतत आंदोलने करीतच असतात. त्या आंदोलनाच्या प्रेरणेतून आजचे हे अर्थ समाधी आंदोलन रविभाऊ जाधव व समस्त तालुका कार्यकारिणी यांनी हाती घेतले. त्यांचे यावर काय मत आहे जाणून घेऊया त्यांच्या भूमिका त्यांच्याच शब्दात. त्यांच्या या अर्थ समाधी आंदोलनामुळे कर्जमाफी होऊन नवीन पीक कर्ज मिळणार की प्रश्न कायम राहणार? नवीन अपडेट्स लवकरच घेऊन येऊ, बघत रहा. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट. इंडिया न्यूज 28च्या सर्व दर्शकांना यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडचा नमस्कार. आज आपण आलेलो आहोत आर्णी तहसीलच्या समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अर्ध समाधी आंदोलन करण्यात येत आहे. तर त्या आंदोलनस्थळी आंदोलक श्री रविभाऊ राठोड यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवर त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांची भूमिका कशा स्वरूपाची आहे. तर भाऊ नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. तर आपल्या काय मागण्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करावा. मी रवी जाधव, तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी. आज मी या ठिकाणी शासनाकडे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी मी अर्ध समाधी आंदोलन करीत आहे. त्यामागचं मुख्य कारण हा आहे की गेल्या काही वर्षाआधी शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले योजना कर्जमाफी योजना ही आणली होती, पण त्यामध्ये जवळपास 45% लोक अजूनही त्या कर्जमाफी पासून वंचित आहे. आज नवीन कर्जमाफी लागू करण्याची वेळ आलेली आहे, पण जुन्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जुनी कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्यांचं जगणं असह्य झालेलं आहे. आज दर दिवशी 7 शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये करत आहे. तर जगाच्या या पोशिंद्याला माली कोण हा माझा प्रश्न आहे. प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी सत्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी हा रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे. म्हणून मी या ठिकाणी अर्ध समाधी आंदोलन करीत आहे. माझी शासनाला एवढी विनंती आहे की त्यांनी जे लोक कर्जमाफी पासून वंचित आहे त्या लोकांना सर्वप्रथम कर्जमाफी देऊन नवीन कर्ज त्यांना उपलब्ध करून द्यावे आणि तसेच शेतकऱ्यावर कर्जमाफीची वेळ येऊ नये यासाठी शासनानं ठोस त्या भूमिका मांडाव्या, त्यांच्यासाठी योजना आणाव्या आणि हमीभाव द्यावा, जेणेकरून शेतकरी हा आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन हे चांगल्या पद्धतीनं जगू शकेल, एवढी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण रविभाऊ जाधव यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्या भूमिका कशा स्वरूपाच्या आहेत ते बघितलेले आहे. तर बघत राहा ह्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला आता काय शासनाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होतात की आंदोलनाचे जेवणार ते बघत राहा. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.